नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि आपण पाहत आहात ब्रेनबत्ती. आजपासून आपण सुरू करत आहोत कथांच्या सीरीज, ज्यातून आपल्या नातेसंबंधावर एक छोटासा फोकस मिळेल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आधार आयुर्वेद, जे संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार इत्यादीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चिकट लेपाद्वारे उपचार करणारे प्रसिद्ध ब्रँड आहेत. तुम्हालाही किंवा कोणाला वरील प्रमाणे त्रास असेल तर नक्की आधार आयुर्वेदला भेट द्या. त्यांची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर चला सुरुवात करूयात आपल्या पहिल्या कथेला. आजची कथा त्या लोकांसाठी आहे ज्यांनी कोणावर तरी मनापासून प्रेम केलं, पण नशिबाने त्यांच्यावर तितकं प्रेम केलं नाही. कथा आहे आरव आणि सायलीची. 7 वर्षांचं नातं आणि एक असा क्षण ज्यानं सर्व काही बदलून टाकलं. पुण्याच्या शांत शहरात कोथरूडच्या एका जुन्या अपार्टमेंटमध्ये आरव नावाचा मुलगा राहत होता. स्वभावाने अगदी शांत, थोडासा लाजरा, पण हृदयाने भरभरून प्रेम करणारा. त्याचा दिवस, ऑफिस, घर आणि सायली हिच्याशिवाय कुठे तो फिरत नसे. सायली फॅशन डिझाईन शिकणारी, रंगामध्ये हरवणारी आणि स्वप्नांनी भरलेली मुलगी. दोघांची ओळख कॉलेजमध्ये झाली. पहिल्या बेंचवर बसणाऱ्या आरव आणि मागच्या बेंचवर जग पाहणाऱ्या सायलीमध्ये कसं नातं जुळलं हे त्यांनाच समजलं नाही. 7 वर्षाचं नातं होतं त्यांचं. गोड, शांत, प्रामाणिक. पण कथांना नेहमीच गोड शेवट नसतो मित्रांनो. प्रत्येक कथा ही परीकथेसारखी नसते. 7व्या वर्षांच्या सुमारास सायलीमध्ये काही बदल दिसायला लागले. ती आधीसारखी फोनवर तासभर बोलत नव्हती. मेसेजेसना उशिरा उत्तर द्यायची, कॉल टाळायची. मी बिझी आहे हे तिचं रोजचं वाक्य. आरव मनात म्हणायचा, खरंच काम असेल, थकली असेल, ठीक आहे, चालायचं. पण तिला ऑनलाईन पाहिल्यावर त्याला जाणवायचं ती खोटं बोलते आहे. पण प्रेमात माणूस बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित करतो, कारण मित्रांनो, प्रेम हे आंधळं असतं. आरव ही करत होता. एक संध्याकाळ अशी आली की पावसाळ्याची हवा होती. सायली आरवच्या घरी आली. डोळे लाल, श्वास अस्थिर. ती सोफ्यावर बसली आणि एकदम शांत. आरव, मला आयुष्य वेगळं जगायचं आहे, ती अचानक म्हणाली. आरवला धक्का बसला. वेगळं म्हणजे माझ्यापासून की? तो वाक्य पूर्ण करण्याआधी सायलीने नजर टाकता उत्तर दिले, मला स्पेस पाहिजे. आरव काहीही बोलला नाही, फक्त मान हलवली आणि पाणी आणायला निघून गेला. पण त्याच्या हातातला ग्लास देखील थरथरत होता. काही दिवस गेले. सायलीचा डिस्टन्स आणखीन वाढत गेला. एक दिवस नशिबाने सायलीचा फोन आरवजवळ राहिला. कामासाठी तिने बाजूला ठेवला आणि बाल्कनीमध्ये निघून गेली. फोनवर एक व्हॉइस नोट आला. आवाज पुरुषाचा. सायली, आजच्या भेटीस उशीर होईल. आणि त्याला सांगितलं का? आरवचे हात थिजले. त्या व्हॉइस नोटने जणू त्याचं जगच बदललं. त्याने फोन बाजूला ठेवला. कसं बस स्वतःला सावरलं. सायली परत आली तेव्हा त्याने तिला एकच प्रश्न विचारला, सायली, तो कोण आहे? सायलीने पहिले काही सेकंद त्याच्याकडे बघितलं देखील नाही. मग अचानक अश्रू ओघळले. सायली थरथरत म्हणाली, आरव, मी तुझा विश्वासघात केला नाही, पण स्वतःलाच हरवून बसले. ती सांगू लागली, त्या व्हॉइस नोट मधला मुलगा तिचा बॉयफ्रेंड नव्हता. तिच्यासोबत भविष्य बघणारा कोणी व्यक्तीही नव्हता. तो फक्त तिच्या कमकुवत भावनांचा फायदा घेणारा होता. सायली एन्झायटीमध्ये होती, कन्फ्युज्ड होती. घरातील प्रेशर, करिअरची अनसर्टॅनिटी आणि नात्यातील एकसुरीपणा तिला थकवून टाकत होता. आणि त्या काळात ती चुकीच्या माणसाशी इमोशनली अटॅच झाली. आरव, त्याला माझी पर्वाच नव्हती. मी चुकीची होते, मीच दुर्बळ झाले. सायलीचा आवाज तुटत होता, पण आरवच्या मनाचा आवाज आधीच तुटला होता. सायली त्याच्याजवळ बसली, त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आपण परत सुरू करू शकतो का? प्लीज मला एक चान्स दे. मी त्याच्यावर नाही, मी सिच्युएशनवर विश्वास ठेवला. मी चुकले आरव. आरव उठला. त्या 7 वर्षांच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर झरझर फिरू लागल्या. पहिली भेट, ते पहिलं पत्र, पहिली भांडण, पहिली ट्रिप आणि आता पहिल्यांदा एवढी मोठी मनात सखोल अशी जागा. तो म्हणाला, सायली, प्रेम अजूनही आहे, पण तो विश्वास नाहीसा झालाय. विश्वास तुटला आहे. सायली पुन्हा रडू लागली. पण आरव यावेळी मागे वळला नाही. त्याने दार उघडलं आणि तो बाहेर चालू पडला आणि शांतपणे निघून गेला. सायली तिथेच रिकाम्या खोलीत बसली. पहिल्यांदा तिला खरं कळलं, प्रेम टिकतं, विश्वास तुटला की नाती मरतात. त्या रात्री सायलीने ड्रॉवर उघडलं. त्यात आरवने दिलेलं एक पत्र होतं. तेच पत्र ज्याला तिने कधी नीट वाचलं देखील नाही. त्यात लिहिलं होतं, सायली, तुला कधी वाटलं तर मला नक्की सांग, मी ऐकेन. कारण प्रेम म्हणजे बोलणं असतं आणि शांतता म्हणजे प्रेमाचा शेवट. सायली शांतपणे ते पत्र हातात धरून बसली. तिनं नातं सोडलं नव्हतं, पण तिची शांतता त्या नात्याला तोडून गेली.
ही कथा फक्त आरव सायलीची नाही मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांची आहे. कधी कधी नातं संपत नाही, पण आपली शांतता त्याला संपवून टाकते. जर तुम्हीही अशा नात्यातून गेला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. अशीच आणखी एक खरीशी कथा उद्या ब्रेनबत्तीवर नक्कीच येईल. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, नातं हे सहजासहजी तुटत नाही, पण आपली न बोललेली भावना ते तुटू देते. म्हणून गिव्हअप करायचं नाही, बोलत राहा, एकमेकांना वेळ देत राहा, एकमेकांना समजून घ्या. नात्यात इफर्ट्स ठेवले की नात्यांमध्ये हळूहळू रंग भरतात आणि नातं नव्याने उभं राहतं. अशाच आणखीन कथेसाठी आजच ब्रेनबत्तीला सबस्क्राईब करा.